भ्रांतीपासूनी हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रवून या. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, सुखी राहण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला समाधानानेच राहावा वाटतं. हा जीवाचा मूळ स्वभाव आहे. सुख हे जीवाला हवं आहे. मग तो जीव कुठल्याही शरीरात असो, कुठल्याही युनितला असो, पण त्याला सुख हवंय. दुःख, कुठला जीव दुःखाची इच्छा करत नाही. पण बाकीच्या शरीरातले जे जीव आहे, पशु पक्षी, आता यांना विचारही करता येत नाही आणि सुखी होता येत नाही. त्यांच्या आता जे प्रारब्धाना त्यांच्या वाट्यावर ते जीवन आलं. ह्या बाकीच्या ज्या युण्या आहे ना, तर खऱ्या अर्थानं हेच नरक युण्य आहे. ह्या शरीरात जाणं म्हणजे जीवाला भयानक दुःख भोगावं लागतं. मनुष्य देहामध्ये जीव स्वतंत्र आहे आणि सुखाला प्राप्त होऊ शकतो, पण तो प्रयत्न करत नाही. प्रयत्न केल्यानंतर जीवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात की ह्या जीवामध्ये एवढं सामर्थ्य आहे, जे जे वांछील ते ते लाहो प्राणी जातं. म्हणजे तुम्ही ज्या इच्छा करता त्या तुम्ही प्राप्त करू शकता. पाण्यावर चालण्याचे प्रयत्न केले तर पाण्यावर चालता येतं, आकाशात उडता येतं. सांगितलं ना, स्वर्गातलं ऐकू येतं. मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं तर ते ऐकू येतं स्वर्गातल्या मुंगीचा. खाली आपल्याला मृत्यूलोकात ते ऐकू येतं. म्हणजे ही व्यवस्था आज आपण भोगतोय, उपयोगात आणलेल्या आहे या सर्व गोष्टी माऊलीनं सांगितलेल्या. पण आपल्याला असं वाटतच नाही काही प्रयत्नानं झालं म्हणून. आज एवढ्या मोठ्या समुद्रावर एवढाले जहाज चालतात, आधार चालतात पाण्यावर. मग आता हा प्रयोग किती माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितला सर्वांना, पण तो आणलाही लोकांना उपयोगात. पण आपल्याला वाटत नाही का प्रयत्न केल्यानंतर होईल. म्हणून इथं आपल्याला सुख पाहिजे असेल तर गुरुवाक्य मन धुतली. गुरुच्या वाक्यानं मन धुतल्या जातं. आणि जोपर्यंत मन धुतल्या जात नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही. मग मन कसं आहे, मनामध्ये जे संकल्प विकल्प निर्माण झालेले आहे ते आपल्या खऱ्या सुखाला आडवे येतात. मनामध्ये जर आपण परमार्थही करत असो, पण तो परमार्थ जर चुकीचा असेल तरी आपल्याला परमार्थ करूनही सुख होत नाही. बऱ्याच वेळेस आपण तीर्थ यात्रा सर्व काही केलेलं असतं, चारिधाम करून आलो, पण सुख काही होत नाही. सुखाचा काही अनुभव येत नाही. कारण की जो केलेला परमार्थ आहे आणि तोच खऱ्या सुखाला आडवा येतो. कसा? आपल्याला मंदिरात जातो, देवाची पूजा करतो, आपल्याला वाटतं झालं आपलं काम, आणि आपण खूप देवदेव करतो. आणि मग एवढं देवदेव करून आपल्यावर पुन्हा संकट येतात. मग आता संकट आले तर मग देवदेव करून संकट का बरं येतात? आम्ही तर देवाचं खूप करतो, पंक्ती घालतो, सगळं काही करतो, पण ह्या सर्व करण्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकारच आपल्या खऱ्या सुखाला आडवा येतो. आपल्याला वाटतं की आपल्याला अहंकार झाला नाही, पण अहंकार सुद्धा न कळत कसा होतो तो आपल्याला स्वतःला कधीच कळत नाही. रावणाला झालेला अहंकार रावणाला कळाला का? नाही कळाला. म्हणून त्याला वाटायचं मी जे करतो ते योग्यच आहे, पण पुष्कळ ती मंडोदरी सांगायची, पण त्याला ती कधी रावणाला ती पटलं नाही. तसे आता कितीतरी रावण आहेतच, नाहीच पटत काही गोष्ट त्यांना. पण खरं सुख आपल्या जवळ आहे. माऊलीनं ज्ञानेश्वर महाराज सांगतात खऱ्या सुखाला तुम्हाला प्राप्त होता येतं आणि ते ह्याच देहात होता येतं. या देहाचं एवढं सामर्थ्य आहे. इथं विवेक प्रगट होतो. विवेक जागा झाला की माणूस चांगला विचार करतो. विवेकानं जो विचार करतो तो विचार पारमार्थिक असतो. सत्वगुणात जो विचार केला जातो तो तो विचार पारमार्थिक असतो. पण बहुतेक माणसाला सत्वगुण कायम टिकत नाही. तो आलाच तर त्याचा चान्स घेतला पाहिजे. कारण की तमगुणाची हजेरी लागली तर असं वाटत नाही आता महात्मा आहे. भरं महात्मा जरी असला तर तो कुठल्या तरी गोष्टींना कोणावर चिडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या शिष्यावर
किंवा एखाद्या वस्तूवर किंवा स्वतःच कुठंतरी आपलं मनस्ताप होतं. पण थोडं ज्ञान असल्यामुळं ते काय करतात, मौन धारण करतात आणि शांत बसून जातात. त्यांना कळतं की ही वाईट वेळ आता आपली चालू आहे, आपण कुठं बोलू नाही, काही नाही. हे ज्ञान असल्यामुळं ते बरोबर त्याचा उपयोग करतात. रजगुण आला तर माणसाला काहीतरी करावं वाटतं, म्हणजे कर्म करण्याची वृत्ती ऑटोमॅटिक होत राहते. म्हणून हे गुण आपल्याकडून कार्य करून घेतात. गुण आणि हे गुणाला चालवणारी आधी मायाशक्ती आहे, ती हे सर्व कार्य करत असते. अशा पद्धतीनं शरीरामध्ये अनेक तत्व आहे. अनेक प्राण आहे, एक प्राण नाही तर 5 आणि 5 10 प्राण आहे. कर्म इंद्रिय 5 आहे, ज्ञानेंद्रिय 5 आहे, अंतकरण 5 आहे. पण चतुष्ट अंतकरण उपयोगात येतं. जे सात्विक अंतकरण आहे, शुद्ध अंतकरण आहे, पण ते शुद्ध अंतकरण लोप पावतं आणि हे 4 अंतकरण त्या शुद्ध अंतकरणावर प्रगट होतात आणि म्हणून ते शुद्ध अंतकरण दबल्या जातं. आणि विवेकानं जे दबलेलं शुद्ध अंतकरण आहे ते विवेक जागा झाला म्हणजे ते अंतकरण प्रगट होतं आणि त्या अंतकरणाची देवतासुद्धा विष्णू आहे. आणि म्हणून विष्णू प्रगट झाला, जागा झाला की सुखाला कमीच राहत नाही. हे सुख आपोआप आपल्याला सर्व आपल्या पुढं येतं, स्वतःहून येतं. म्हणजे सुखाला आपण सुखाकडं जायची गरज नाही, सुखच आपल्याकडे येतं, कारण की ते दूर नाहीच, ते आपल्या जवळच आहे. म्हणून तया अंतकरण जिता सकळ काम उपशांता, सर्व काम तुमचे शांततेत पार पडते. म्हणून तया अंतकरण जिता म्हणजे तुम्ही अंतकरणाला जिंका. काय आहे तुमच्या अंतकरणात, तुम्ही योग्य काय ठेवलं, हे सर्व नश्वर नाशिवंत वस्तू आपण अंतकरणात ठेवल्या आणि त्याच अंतकरणात नित्य सत्य असणारा परमात्मा आहे. तो कधीही आपण बघत नाही, कधीही त्याचं ध्यान करत नाही. तो कसा असेल कसा नाही, काळा आहे गोरा आहे, उंच आहे ठेंगणा आहे, अदृश्य आहे, कसा आहे तो परमात्मा, याचा कधी आपण विचार करत नाही. नुसतं आपण ऐकतो परमात्मा कसा आहे, त्याला रूप नाही, रंग नाही, नाव नाही, वर्ण नाही, छाया नाही, अशी त्या परमात्म्याची स्थिती आहे. पण तो कधीतरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला का? एखाद्या महात्म्याकडून, साधू संताकडून लोक गुरु करतात, माळी घालतात, तर त्याला वाटतं झालं आपलं काम. माळी घातल्या म्हणजे गुरु महाराज आपल्याला सांभाळून नेतात. माळ घातली म्हणजे आपण गुरुच्या नावेत बसलो आणि आता आपण हा भवसागर पार पडणार, अशा लोकांच्या मनात संकल्पना आहे. पण हे असं होत नाही, कारण की माळी जपल्याना अंतकरण शुद्ध होईल. नाम तेच कार्य करतं की अंतकरणातला दोष घालतं. नुसतंच नामस्मरण करून मोक्ष होत नाही. मोक्ष होण्यासाठी शुद्ध अंतकरण झाल्यानंतर मग साधू संतांचे विचार त्या अंतकरणात टिकतात. जसं अमृत काय, वाघिणीचं दूध घेण्यासाठी सुवर्णाचंच भांडं लागतं, तसं शुद्ध अंतकरणातच महात्म्याचे शब्द टिकतात, म्हणजे कळतात आणि तिथं ते प्रगट होतात. मग कळतं की म्हणून माऊली म्हणतात काय म्हणतात, भ्रांतीपासून हिरतली आणि गुरुवाक्य मन धुतली, आत्मस्वरूपे घातले रवून्या. आत्मस्वरूपे म्हणजे आत्मा तुमचा इथंच आहे, पण तो प्रगट होण्यासाठी त्याच्यावरचा हा टाकलेला कचरा पहिला काढावा लागल. कारण की आपण जे मनात साठवलं ते सगळं नश्वर आहे, जड आहे, अविनाशी आहे, हे नाशवंत आहे. आणि अविनाशी परमात्मा आपण तिथंच असला तरी आपण त्याला कधी बघितलेलं नाही. म्हणून तो आपल्या हातात आला, हरी आला हाता मग कैशी भय चिंता, असं साधू संतांना वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज म्हणता, ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याच्या भेटीत दुःख कैसे. मग एकदा त्याची भेट झाल्यावर कसलं दुःखच राहणार नाही. आणि प्रत्येकाला दुःखाचाच नाश करायचा आणि सुखाची प्राप्ती करायची. पण संताचे वाक्य जोपर्यंत कळणार नाही आपल्याला, तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही.